भक्त हो नमस्कार. आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संतोषी मातेच्या व्रताची कथा सांगणार आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी ही कहाणी शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी किंवा संतोषी माता की जय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. संतोषी मातेच्या उपासनेसाठी शुक्रवार समर्पित आहे. संतोषी मातेला गणपतीची कन्या म्हटले जाते. मान्यतेनुसार शुक्रवारी संतोषी मातेची विधिवत पूजा करत तिच्या नावाने व्रत करण्याची प्रथा आहे. असे केल्याने व्यक्तीला विशेष लाभ होतो असे म्हणतात. माता संतोषीचे व्रत करत या देवीची कथा ऐकल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अविवाहितांचे विवाह जुळतात अशी धार्मिक मान्यता आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये तशा अनेक देवी देवता आहेत. प्रत्येक देवी देवतांसाठी कोणता ना कोणता वार समर्पित आहे. त्याच पद्धतीने संतोषी मातेच्या उपासनेसाठी शुक्रवार समर्पित आहे. चला मग शुक्रवार निमित्त जाणून घेऊया संतोषी माता कशी प्रकट झाली ते, आणि त्यानंतर आपण सविस्तरपणे या व्रताची कथासुद्धा ऐकूया. कमळाच्या फुलावर विराजमान माता संतोषी ही जीवनामध्ये समाधान देणारी देवी आहे. देवीला शुक्रवार समर्पित असून या दिवशी माता संतोषीची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. कारण शुक्रवारी देवी संतोषी प्रकट झाली होती. देवी संतोषी ही रिद्धी आणि सिद्धी तसेच भगवान गणपतींची कन्या आहे. देवी संतोषीमध्ये भगवान गणेश आणि रिद्धी-सिद्धी यांची आत्मशक्ती आहे असे मानले जाते. देवी संतोषी दुर्गा देवीचा अवतार नसला तरी ती दुर्गेचाच अंश आहे. संतोषी मातेच्या जन्माची कथा विशेष आहे. कारण जेव्हा गणपती पुत्र शुभ आणि लाभाच्या हट्टासमोर हतबल झाले तेव्हा देवी संतोषीचा जन्म झाला होता. कथेनुसार गणपतीला 2 बायका, त्यांची नावे रिद्धी आणि सिद्धी, ज्या प्रजापती विश्वकर्मांच्या कन्या मानल्या जातात. गणपतींना पत्नी सिद्धीपासून शुभ आणि रिद्धीपासून लाभ असे 2 पुत्र झाले. भगवान गणेशांच्या या 2 पुत्रांना शुभलाभ असे म्हणतात. तसेच श्री गणेशांना संतोषी नावाची कन्या देखील आहे असे आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये म्हटलेले आहे. पौराणिक कथेनुसार गणपतींना जेव्हा त्यांच्या आत्याने रक्षासूत्र बांधले होते, यानंतर त्यांच्यामध्ये भेटवस्तूंची झालेली देवाणघेवाण पाहून त्यांचे पुत्र शुभ आणि लाभ यांनी गणपतीला या विधीबद्दल विचारले. त्यावर हा धागा नसून संरक्षक कवच असल्याचे गणपती म्हणाले. हे रक्षासूत्र आशीर्वाद आणि भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे असे गणपती म्हणाले. हे ऐकून शुभ आणि लाभ म्हणाले, आम्हाला पण बहीण हवी, आणि ते हट्ट करू लागले. त्यानंतर श्री गणेशांनी आपल्या शक्तीने एक ज्योत निर्माण केली आणि ती आपल्या 2 पत्नींच्या आत्मिक शक्तीसह जोडली. या ज्योतीमधून देवी संतोषी प्रकट झाली. धार्मिक मान्यतेनुसार शुक्रवारी माता संतोषीची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे. या दिवशी व्रत केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि त्यांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात. या दिवशी उपवास करत मातेच्या मंत्रांचा जप आणि चालीसा पठण केल्याने विशेष लाभसुद्धा होतो. यामध्ये आपण जय मा संतोषीये देवी नमो नमः, तसेच श्री संतोषी देवे नमः, ओम श्री गजोदेवपुत्रिया नमः, ओम सर्वनिर्वाणाये देवी भूता नमः, ओम संतोषी महादेवे नमः, ओम सर्व काम फलप्रदाय नमः, ओम ललिताय नमः यापैकी कोणत्याही एका मंत्राचा 108 वेळा म्हणजेच 1 माळ जप करू शकतो. श्री संतोषी मातेची व्रतकथा व कहाणी आता सुरू होत आहे. एका श्लोकाने कहाणीची सुरुवात होईल. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलौकिकनाथं. तर या श्लोकाचा अर्थ असा: शेषावर सुखाने शयन केलेल्या, ज्याच्या नाभीतून कमळ निघाले आहे अशा देवांच्या देवाला, विश्वाला आधार असलेल्या, आकाशासमान सावळ्या रंगाचे सुंदर अंग असलेल्या, कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या, ध्यानाने मिळणाऱ्या, संसार ताप नाहीसा करणाऱ्या लक्ष्मीपती लोकनाथ विष्णूला मी नमस्कार करते. आदिमाया जगतजननी महालक्ष्मी श्री संतोषी मातेची ही कहाणी आहे.
देवी लक्ष्मी ही अतिशय चंचल स्वभावाची असल्यामुळे एके ठिकाणी ती काही फार काळ राहत नाही. एकदा देवी लक्ष्मीने पाठ फिरवली की मग मनुष्याची वाताहत व्हायला वेळच लागत नाही. पण तीच श्री संतोषी माता लक्ष्मी प्रसन्न झाल्यावर आपल्याला कशाचा तोटा? दारिद्र्य दुःख यामुळे पार नाहीसे होते. हातामध्ये हरभरे म्हणजेच फुटाणे आणि गूळ घेऊन हात जोडून मनोभावे तिची प्रार्थना करावी. म्हणावं, माते लक्ष्मी, तू आदिमाया महाविष्णूंची पत्नी आहे. तुला पार नाही. सृष्टीची उलथापालथ तुझ्यामुळेच होत असते. तू असलीस तर जीवन आहे, नाहीतर या जीवनाला काहीच अर्थ नाही. हे महामाये, तू मला प्रसन्न हो. या दीनसेवकाची तुझी कळकळीची विनंती आहे किंवा प्रार्थना मी तुला करत आहे. अशी प्रार्थना करून झाल्यावर हातात असलेले हरभरे व गूळ गाईला खायला घालावे. व्रत करणाऱ्याने पहिल्यांदा एका कलशात पाणी भरून त्यावर एका पात्रामध्ये हरभरे आणि गूळ ठेवावा. वरील प्रार्थना म्हणून झाल्यावर ते प्रसाद रूपाने सर्वांना वाटावे व कलशातील पाणी तुळशीला घालावे. याप्रमाणे 4 महिने संतोषी देवीचे व्रत करावे. यथाशक्ती उद्यापन करावे. 1.25 पैसा 1.25 आना अगर 1.25 रुपयाचे हरभरे गूळ आणून प्रसाद वाटावा. ब्राह्मणाला जेवायला घालावे. खीरपुरीचे जेवण करावे. तसेच घरातील सर्व मंडळींना आनंदपूर्वक श्री संतोषी मातेची प्रार्थना करून प्रसन्न चित्ताने प्रसाद द्यावा. ही होती संतोषी मातेची व्रतकथा. आता आपण श्री संतोषी मातेची कहाणी ऐकूया. एका नगरात एक म्हातारी राहत होती. तिला 7 मुलगे आणि 7 सुना होत्या. सर्वजण एकत्र राहत होते. 6 जण पैसे मिळवीत असत. 7वा मात्र बेकार होता. म्हातारी आपल्या 6 मुलांना चांगले चांगले करून खायला घालायची व उरले सुरले 7व्याला द्यायची. तो बिचारा गरीब भोळा होता. जे मिळेल ते खायचा. थोड्या दिवसांनंतर एक मोठा सण आला. त्या दिवशी 6 भावांचे जेवण झाल्यावर त्यांच्या पानातील राहिलेल्या उष्ट्या लाडवांच्या कण्यांचा आईने एक लाडू केला आणि तो 7व्याकरिता ठेवला. तो घरी आल्यावर त्याच्या बायकोने त्याला ते सांगितले. तेव्हा तो रागवून घर सोडायला निघाला. तो दरिद्री म्हणून आईनेही जा म्हणून सांगितले. त्याबरोबर कपडे गोळा करून तो बायकोकडे गेला व तिला त्याने आपली अंगठी खूण म्हणून दिली. त्याची बायको त्यावेळी शेणी घालत होती. ती म्हणाली, तुम्हाला द्यायला माझ्याजवळ काहीच नाही, हे शेण आहे. असं म्हणून आपला शेणाने भरलेला हात त्याच्या पाठीवर उमटवला. तीच आपल्या प्रिय पत्नीची खून समजून तो निघाला. मजल दर मजल करीत तो दुसऱ्या देशातील एका मोठ्या शहरात गेला. तेथे एका व्यापाऱ्याकडे नोकरीला राहिला. रात्रंदिवस नेकीने काम केल्यामुळे मालक त्याच्यावर खूप खुश झाला. अशीच 12 वर्षे निघून गेली. मालकाने त्याला भागीदार केले. नंतर मालक त्याच्यावर दुकान सोपवून तीर्थयात्रेला निघून गेला. इकडे घरी त्याची बायको मात्र फार दुःखी होती. सासू वगैरे तिचा खूप छळ करीत. तिला कोंड्याची भाकरी देत आणि प्यायला नारळाची करवंटी देत आणि त्यामध्ये मग ती पाणी प्यायची. ती रोज रानात जाऊन लाकडे आणायची. घरातील सर्व कामेसुद्धा तीच करायची. एक दिवस अशीच ती रानामध्ये लाकडे गोळा करायला निघून गेली. तिथे काही स्त्रिया श्री संतोषी मातेचे व्रत करीत असलेल्या तिला दिसल्या. ते पाहून तिने विचारले, बायांनो, तुम्ही हे काय करत आहात? ही कोणत्या देवीची पूजा आहे? ते ऐकून त्यातलीच एक स्त्री म्हणाली, आम्ही हे श्री संतोषी मातेचे व्रत करीत आहोत. हे व्रत केल्याने दुःख दारिद्र्य नाहीसे होते. मनातील चिंता नष्ट होते. घर लक्ष्मीने भरून जाते. नवरा परदेशी गेला असेल तर तो लवकर परत येतो. कुमारीला मनपसंत नवरा मिळतो. कोर्टात आपल्यासारखा निकाल लागतो. रोग बरे होतात. पैसा आणि आयुरारोग्य मिळते. मनाला शांती मिळते. आवडत्या लोकांच्या भेटी होतात. सर्व प्रकारच्या कामना आपल्या पूर्ण होत असतात. ती म्हणाली, मग हे व्रत कसं करायचं ते मलासुद्धा सांगा. तेव्हा ती म्हणाली, आपल्या ऐपतीप्रमाणे 10 पैसे 50 पैसे 1.25 रुपया यांचे गूळ आणि हरभरे आणावेत. दर शुक्रवारी संतोषी देवीची मनोभावे पूजा आणि प्रार्थना करावी. त्या दिवशी उपवास करावा. गूळ आणि हरभरे प्रसाद म्हणून सर्वांना वाटावे. श्री संतोषी मातेची कहाणी ऐकणारा कोणी न भेटल्यास आपणच तुपाचे निरांजन लावून कहाणी सांगावी. मनोभावे प्रार्थना करावी. आपले काम सिद्धीस जाईपर्यंत प्रत्येक शुक्रवारी याप्रमाणे श्री संतोषी मातेचे व्रत करावे. काम झाले की व्रताचे उद्यापन करावे.
4 महिन्यांमध्ये श्री संतोषी माता आपले मनोरथ नक्की पूर्ण करते. उद्यापनाच्या दिवशी आपल्या शक्तीप्रमाणे 1.25 पटीने रवा तूप घ्यावे, त्याची खीर करावी, हरभऱ्याची उसळ करावी. आपल्या घरातील 8 मुलांना जेवण घालावे. आपल्याकडे 8 मुलगे नसतील तर शेजारचे पाजारचे बोलावून आणून त्यांना जेवायला घालावे. आपल्या यथाशक्तीप्रमाणे दक्षिणा द्यावी असे उद्यापन करावे. फक्त त्या दिवशी घरातील कोणीही आंबट खाऊ नये. ते ऐकल्यावर तिने नेहमीप्रमाणे लाकडे गोळा केली आणि ती नगरात गेली. तिने ती लाकडे विकली आणि आलेल्या पैशातून तिने 10 पैशांचा गूळ आणि हरभरे विकत घेतले. मनाशी निश्चय करून ती फिरली. वाटेत तिला श्री संतोषी मातेचे मंदिर दिसले. आत जाऊन तिने देवीला नमस्कार केला आणि म्हणाली, माते, मी अबला आहे, अज्ञानी आहे. माझे दुःख दूर कर, मी तुला शरण आले आहे. याप्रमाणे तिने 4 शुक्रवारी देवीचे व्रत केले. श्री संतोषी मातेला तिची दया आली. तिच्या पतीचे पत्र आले, पैसेही आले. तिला फार आनंद झाला, पण तिचे दीर वगैरे मात्र तिची चेष्टाच करीत होते. इकडे रात्री तिच्या नवऱ्याच्या स्वप्नात देवी गेली आणि म्हणाली, मुला, इकडे येऊन तुला 12 वर्षे पूर्ण झाली. तुझ्या पत्नीची घरी काय अवस्था झाली असेल याचा कधी विचार केलास काय? मूर्खा, तू तिला विसरलास, पण ती मात्र तुझ्यासाठी तू परत यावेस म्हणून हाडांची काडे करीत आहे. ती तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. तो म्हणाला, माते, मला हे सर्व समजते, पण मी काय करणार? मी इकडे परदेशात आहे. इथे देण्याघेण्याचा व्यवहार आहे. तो पुरा झाल्याशिवाय मी घरी परत कसा जाणार? ते ऐकून देवी म्हणाली, मुला, उद्या सकाळी उठल्यावर तू स्नान कर आणि दुकानात जा. माझी प्रार्थना कर, तुपाचे निरांजन लाव. बघता बघता दुकानाचे देण्याघेण्याचे व्यवहारसुद्धा पुरे होतील. देवीच्या स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे त्याने सर्व काही केले. दुसऱ्या दिवशी त्याने अंघोळ केली, तुपाचा दिवा लावला, श्री संतोषी मातेची प्रार्थना केली आणि तो दुकानात गेला. थोड्याच वेळात देण्याघेण्याचे सर्व व्यवहार देखील पूर्ण झाले. पैशांच्या थैल्या भरून गेल्या. श्री संतोषी मातेची स्तुती करून त्याने रात्री दुकान बंद केले आणि सकाळी तो आपल्या देशाला निघाला. तो आपल्या गावाजवळ आला. त्या दिवशी त्याची पत्नी नेहमीप्रमाणे लाकडे गोळा करायला रानात आली होती. वाटेत देवीच्या मंदिरात जात असताना तिला दुरून येणारे धुळीचे लोट दिसले. तिने देवीला विचारले, माते, कोण येत आहे? देवी म्हणाली, मुली, तुझा नवरा येतो आहे. आता मी सांगते तसे कर. जवळच्या लाकडाच्या 3 मोळ्या कर. एक माझ्या मंदिराजवळ ठेव, दुसरी नदीच्या किनाऱ्यावर ठेव आणि तिसरी आपल्या डोक्यावर घे. तुझ्या डोक्यावरची मोळी पाहून तुझ्या नवऱ्याला जेवणाची आठवण होईल. तो तुझ्याकडून ती मोळी विकत घेईल, जेवण करील आणि मग पुढे घरी जाईल. मग तू माझ्या मंदिराजवळची मोळी घेऊन घरी जा आणि अंगणात मोळी टाकून मोठ्याने म्हण, सासूबाई, सासूबाई, लाकडे घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या. करवंटीमध्ये पाणी द्या, पण आज घरी पाहुणे कोण आलेत? देवीच्या सांगण्याप्रमाणे तिने तसेच केले. इतक्यात तिचा नवरा तेथे आला. त्याने मोळी विकत घेतली, जेवण केले आणि तो घरी गेला. थोड्याच वेळात ती घरी आली आणि मोळी टाकून म्हणाली, सासूबाई, सासूबाई, लाकडे घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या. करवंटीमध्ये पाणी द्या, पण आज आपल्या घरी पाहुणे कोण आलेत? बायकोचा आवाज ऐकून नवरा बाहेर आला. जिच्याकडून मोळी विकत घेतली होती ती त्याला दिसली. तिच्या उजव्या हातामध्ये त्याने दिलेली अंगठी होती. त्याला खून पटली. तो बायकोला भेटला व शेजारीच खोली होती ती त्याने ताब्यात घेतली. खोलीची साफसफाई करून त्याने सर्व सामान आणले आणि ते दोघेजण आनंदात राहू लागले. इतक्यात शुक्रवार आला. तिने नवऱ्याच्या परवानगीने त्या दिवशी संतोषी मातेच्या व्रताचे उद्यापन केले. जावेच्या मुलांना व सर्व नातेवाईकांना जेवायला बोलवले. जावांनी आपल्या मुलांना शिकवून ठेवले की काकूजवळ आंबट खायला मागा. सर्वांची जेवणे झाल्यावर मुले म्हणाली, काकू, गोड गोड खाऊन वीट आला, काहीतरी आंबट खायला दे. त्यावर ती म्हणाली, बाळांनो, हे श्री संतोषी मातेच्या व्रताचे उद्यापन आहे. आज कुणालाही आंबट वस्तू खायला मिळणार नाही. मुले जेवून उठली आणि पैसे मागू लागली. तिच्या लक्षात आले नाही. तिने मुलांना पैसे दिले. मुलांनी चिंच, आवळे आणून खाल्ले. त्यामुळे देवीच्या व्रताचा भंग झाला. देवी कोपली. राजाचे दूत आले आणि त्यांनी तिच्या नवऱ्याला धरून नेले. ती रडत रडत संतोषी मातेच्या मंदिरात गेली. नमस्कार करून म्हणाली, माते, तू काय केलेस? आधी हसवलेस आणि आता का रडवतेस? देवी म्हणाली, मुली, माझ्या व्रताचा भंग झाला आहे, पण तू काही मुद्दाम केलं नाही. आता पुन्हा उद्यापन कर. आता जरासुद्धा चुकू नकोस. जा.
त्याबरोबर ती आनंदाने घरी परतली. रस्त्यात तिचा नवरा तिला भेटला. तो म्हणाला, मी एवढे पैसे मिळवले त्याबद्दल राजाला कर नको का द्यायला? राजाकडे कर भरूनच मी येत आहे. हे ऐकून तिला फार आनंद झाला आणि ती दोघे घरी गेली. फिरून पुन्हा शुक्रवार आला. तिने उद्यापनाची सगळी तयारी केली. सर्वांना जेवायला बोलवले. मुले जेवायला आली पण म्हणाली, काकू आम्हाला गोड खीर नको, काहीतरी आंबट दे, नाहीतर चाललो आम्ही घरी. आंबट चिंबट काही मिळणार नाही. सरळ जेवायचं तर जेवा, नाहीतर चालायला लागा. आंबट काही मिळणार नाही, तिने सांगितले. मुले निघून गेली. मग तिने ब्राह्मणांना जेवायला बोलवले. पोटभर वाढले. दक्षिणेच्या ऐवजी त्यांना एक एक फळ दिले. अशा तऱ्हेने उद्यापन निर्विघ्नपणे पार पडले. तिचे व्रत या पद्धतीने यथासांग पुरे झाले. श्री संतोषी माता तिच्यावर प्रसन्न झाली आणि देवी लक्ष्मीच्या प्रसादाने तिला एक तेजस्वी मुलगा झाला. ती आपल्या मुलाला घेऊन दररोज देवळात जायची. एके दिवशी देवीच्या मनात आले, आपण हिच्या घरी जावे आणि हिची सासू, दीर, जावा कशा आहेत ते पाहावे. मग देवीने अक्राळ विक्राळ रूप घेतले. काळाकुट्ट रंग, चपटे नाक, बटबटीत डोळे, मोठे मोठे रुंद ओठ, तोंडाभोवती माशा घोंगावता आहेत, स्थूल शरीर, स्तन खाली लोंबत आहेत, कपड्यांच्या चिंध्या आणि सर्व अंगाला दुर्गंधी सुटली आहे. अशा थाटामध्ये देवी तिच्या घराच्या देवडीत गेली. तिला पाहून सासूची बोबडीच वळाली. ती मोठ्याने ओरडू लागली, धावा धावा मुलांनो धावा, कोणीतरी पिशाच्च डाकीन शाकीन घरात येते आहे. तिला हाकलून लावा, नाहीतर ती आपणा सर्वांना खाऊन टाकणार. तो आरडाओरडा ऐकून मुले तिला हाकलायला धावली, पण देवीचे रूप पाहून तीही घाबरली. घरात जाऊन त्यांनी दरवाजे खिडक्या घट्ट लावून घेतल्या. धाकटी सून हे खिडकीतून सर्व काही पाहत होती. ती आनंदाने म्हणाली, आज माझी आई माझ्याकडे येत आहे. असे म्हणत असतानाच तिने अंगावर पीत असलेल्या आपल्या मुलाला बाजूला ठेवले आणि घरभर ती आनंदाने नाचू लागली. हे पाहून तिची सासू खूप संतापली. तिला वाटेल ते बोलू लागली, शिव्या देऊ लागली. सून म्हणाली, सासूबाई घरात येत आहे ती कुणी डाकीन किंवा पिशाच्च नाही. मी जिचे व्रत करत आहे ती संतोषी देवी आहे. असे म्हणून तिने सर्व दरवाजे खिडक्या उघडल्या. श्री संतोषी माता घरामध्ये आली. सर्वजण तिच्या पाया पडले. तिची क्षमा मागितली. हे माते, आम्ही सर्व मूर्ख आहोत, अज्ञानी आहोत, पापी आहोत. तुझे व्रत कसे करावे हे आम्हाला समजत नाही. तुझ्या व्रताचा आमच्याकडून जाणून बुजून भंग झाला. आम्ही तुझा फार मोठा अपराध केला. माते, आम्हाला क्षमा कर, आमच्यावर दया कर. याप्रमाणे सर्वांनी तिची प्रार्थना केली. श्री संतोषी माता सर्वांवर प्रसन्न झाली. तिने सर्वांना आशीर्वाद दिले आणि ती अंतर्धान पावली. ज्याप्रमाणे त्या सुनेला श्री संतोषी मातेचे वरदान मिळाले, तसे वरदान ही कहाणी ऐकणाऱ्यांना सुद्धा मिळो. तर मंडळी, ही होती संतोषी मातेची व्रतकथा आणि कहाणी. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला, कथा ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.